हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघूया व्हिटॅमिन B12 ची कमतरता, लक्षणे, कारणे आणि उपाय। तर मित्रांनो, तुमचे शरीर रोज तुम्हाला काही इशारे देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो। थकवा, हातापायांना मुंग्या येणं, चालताना तोल जाणे, चक्कर येणे किंवा अचानक स्मरणशक्ती कमी होणे। तुम्हाला वाटेल हा वाढत्या वयाचा किंवा जास्त कामाचा परिणाम आहे, पण काही वेळा या सगळ्यांमागे एक छोट्याशा व्हिटॅमिनची कमतरता असू शकते, आणि ते म्हणजे व्हिटॅमिन B12। जर ही कमतरता वेळेत ओळखली नाही तर काही लोकांमध्ये नसांवरही परिणाम होऊ शकतो। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत B12 ची कमतरता म्हणजे काय, तिची महत्त्वाची लक्षणे, ती का होते आणि त्यापासून कसं वाचायचं। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। B12 म्हणजे काय? व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे। हे लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी, मेंदू आणि मज्जासंस्थांच्या योग्य कार्यासाठी तसेच DNA तयार होण्यासाठी आवश्यक असते। जेव्हा शरीरात B12 ची कमतरता होते तेव्हा सुरुवातीला साधा थकवा जाणवतो, पण दीर्घकाळ ही कमतरता राहिली तर काही लोकांमध्ये नसांवर परिणाम होऊ शकतो। B12 ची कमतरतेची मुख्य लक्षणे। आता जाणून घेऊया B12 कमतरतेची महत्त्वाची लक्षणे। सर्वात पहिले म्हणजे सतत थकवा आणि अशक्तपणा, पुरेशी झोप घेऊनही दिवसभर ऊर्जा कमी वाटते। दुसरे म्हणजे हातापायांना मुंग्या येणे, झिणझिण्या जाणवणे किंवा बधीरपणा। तिसरे म्हणजे चालताना तोल जाणे किंवा वारंवार चक्कर येणे। चौथे म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण किंवा गोंधळल्यासारखे वाटणे। याशिवाय काही लोकांमध्ये जीभ दुखणे, तोंडात अल्सर, त्वचा फिकट दिसणे किंवा श्वास लागणे अशी लक्षणेही दिसू शकतात। मात्र लक्षात ठेवा, हीच लक्षणे इतर अनेक आजारांमध्येही असू शकतात। त्यामुळे फक्त लक्षणांवरून B12 ची कमतरता आहे असा निष्कर्ष काढू नका। B12 ची कमतरता का होते? आता प्रश्न पडतो की B12 ची कमतरता का होते? जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यांना B12 कमी पडण्याची शक्यता जास्त असते, कारण हे व्हिटॅमिन मुख्यतः दूध, अंडी, मासे आणि मांस यासारख्या प्राणीजन्य पदार्थांमध्ये आढळते। वाढते वय, पोट किंवा आतड्यांचे काही आजार, काही औषधांचा दीर्घकाळ वापर किंवा शरीराला B12 नीट शोषून घेता न येणे ही सुद्धा महत्त्वाची कारणे आहेत। म्हणूनच चांगला आहार घेत असतानाही काही लोकांमध्ये B12 ची कमतरता दिसू शकते। उपचार न केल्यास काय होऊ शकते? जर B12 ची कमतरता खूप दिवस दुर्लक्षित राहिली तर काही लोकांमध्ये नसांवरील परिणाम वाढू शकतो। हातापायांचा बधीरपणा वाढणे, चालण्यात अडचण येणे, स्मरणशक्तीवर परिणाम होणे अशी लक्षणे दिसू शकतात। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वेळेत तपासणी आणि योग्य उपचार घेतल्यास अनेक लोकांमध्ये ही कमतरता भरून निघू शकते आणि गुंतागुंत टाळता येते। उपाय काय करायचा? जर अशी लक्षणे जाणवत असतील तर सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार B12 ची रक्त तपासणी करून घ्या। आहारात दूध, दही, पनीर, अंडी, मासे आणि चिकन यांचा समावेश करा। पूर्ण शाकाहारी असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने B12 सप्लिमेंट किंवा फोर्टिफाईड अन्न पदार्थ घेऊ शकता। लक्षात ठेवा, स्वतःहून इंजेक्शन किंवा औषधे सुरू करू नका। मित्रांनो, आपल्या शरीरात दिसणाऱ्या छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका। वेळेत तपासणी आणि योग्य उपचार हेच सर्वात मोठं संरक्षण आहे। हा व्हिडिओ फक्त जनजागृतीसाठी आहे। तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला अशी लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला वेळेत B12 ची कमतरता समजेल आणि त्याचा फायदा होईल। अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हॉइस ऑफ MN चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह। नमस्कार।